FM गोल्ड प्रसारण सेवा 11:05 झाली आहेत आणि ही वेळ आहे अर्थातच युवा तरंग या आपल्या कार्यक्रमाची. युवा तरंगामध्ये तुमचं सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते मी अंजली. शुभ सकाळ. आजचा आपला युवा तरंगचा जो गेस्ट आहे, आपण ज्या युवा मित्राशी गप्पा मारणार आहोत तो क्षितिज देसाई आता माझ्यासोबत स्टुडिओत आहे. क्षितिज, हाय, नमस्कार, वेलकम. नमस्कार. क्षितिजला थोडंसं सेटल व्हायला आपण वेळ देऊया, एक मस्त गाणं ऐकूया आणि त्यानंतर क्षितिजची आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. चमचम करणारी चांदणा खरोखरच रिमझिम झरणारी बरसात कधी सुरू होणार आहे आता असं सगळ्यांना झालेलं आहे आणि ती बरसात तर सुरू होईल लवकर अशी आपण इच्छा व्यक्त करूया, अपेक्षा व्यक्त करूया. पण सध्या मात्र आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचा खजिना घेऊन एक विज्ञान कथा लेखक आलेला आहे. आपला हा युवा मित्र आहे क्षितिज देसाई आणि क्षितिजविषयी म्हणजे तो विज्ञान कथा तर लिहितोच, पण आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तो कम्प्युटर इंजिनियर आहे आणि या सगळ्या गोष्टी सांभाळून त्याचं लेखन आणि इतरही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज तो करत असतो. तर हे नेमकं काय काय आहे, तो काय काय करतो, या सगळ्या गोष्टी आपण क्षितिजकडूनच जाणून घेऊया. क्षितिज, हाय, पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आणि मला सांग, तू विज्ञान कथा लिहितोस, ही गोष्ट मुळात खूप इंटरेस्टिंग आहे. कारण विज्ञान कथांबद्दल आपण बघितलं तर मराठी साहित्यामध्ये खूप कमी लेखक असे आहेत की जे विज्ञान कथा लिहितात आणि त्यातून आत्ताच्या तुमच्या जनरेशनच्या लोकांमध्ये विज्ञान कथा लिहिणाऱ्यांचं प्रमाण तसं खूप दिसत नाही. सो पहिल्यांदा तर मला त्या गोष्टीसाठीच खूप आनंद होतो आणि तुला तुझं अभिनंदन करावंसं वाटतंय. धन्यवाद. आणि जेव्हा विज्ञान कथा लिहू शकतो असं तुला कधी कळलं किंवा कधी असं वाटलं की अरे हा जॉनर असा आहे की जो मी करू शकतो ट्राय? विज्ञान कथा लिहू शकतो याच्या आधी मला विज्ञान कथा वाचायला आवडत होत्या खूप. म्हणजे यक्षांची देणगी हे एक पुस्तक आहे जयंत नारळीकरांचं, जे मी खूप म्हणजे 6वीत होतो त्यावेळेस वाचलेलं पुस्तक आणि मला खूप आवडलेलं. खरं त्यातल्या सगळ्या गोष्टी कुमारांसाठीच्या नाहीयेत, पण तरी सुद्धा म्हणजे प्रचंड त्याच्यात वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत आणि बऱ्याच नवीन तंत्रज्ञान आहे किंवा तंत्रज्ञानाबद्दलची एक मांडणी आहे ती खूप मला आवडलेली. आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की आपण ज्या इतर कथा वाचतो तर त्याच्यापेक्षा थोडी वेगळी अशी विज्ञान कथा असते. म्हणजे विज्ञान कथेचं ओळख मला तेव्हा झाली. आणि विज्ञान कथेची अशी गंमत असते की त्याच्यात जे तंत्रज्ञान आहे की जी संकल्पना आहे त्यातून ते वाचल्यानंतर ती कथा तिकडे संपत नाही. त्याच्यानंतर आपल्या डोक्यात सुरू होते की असंच आणखी एखादं तंत्रज्ञान असतं तर काय झालं असतं, त्या संकल्पनेविषयी अजून काही काही वेगवेगळ्या शक्यता आपल्या मनात येतात. तर हे सगळं जेव्हा डोक्यात येतं की तेव्हा मला असं वाटलं की असं आपण सुद्धा एखादं मांडू शकतो जे आपल्या मनात वेगवेगळ्या संकल्पना येतात, व्हॉट इफ सिनारिओ तयार होतात, ते आपण मांडू शकतो. आणि मग म्हणून मी विज्ञान कथा म्हणजे विज्ञान कथेच्या आधी दुसरी सुद्धा लिहिली होती, पण विज्ञान कथा मग म्हणून म्हटलं की लिहायला घेऊया अशी मनात आली होती. आणि विज्ञान कथेच्या बाबतीमध्ये असं होतं की पुढे काय घडू शकतं, भविष्यात काय काय गोष्टी घडू शकतात, ते फक्त एक कल्पनेच्या लेवलला न राहता त्याला एक शास्त्रीय परिमाण किंवा आधार देऊन त्या कथांमध्ये ते लिहिलं जातं. अर्थात म्हणजे बरंचदा तुम्ही आता बघितलं की सॅटेलाइट जे आहेत पृथ्वी भोवती फिरणारे आणि आपण जीपीएसने कनेक्ट होऊ शकतो वगैरे, तर ही संकल्पना सुद्धा आर्थर सी क्लार्क यांनी खूप आधी विज्ञान कथेत मांडली होती. तर बऱ्याचदा असं होतं की विज्ञान कथेत म्हणजे पुढे काय घडू शकतं, म्हणजे आत्ताच कुठे आपलं तंत्रज्ञान आहे, कोणत्या वेगाने तंत्रज्ञान प्रगती करतंय याचा अंदाज घेऊन बरेच विज्ञान कथा लेखक लिहितात की भविष्य काळातली कथा. म्हणजे आपण जर विज्ञान कथा बघितलं तर 80% जास्त विज्ञान कथा ज्या भविष्य काळाविषयीच्या असतात. तर ते एक खूप असतं म्हणजे कल्पनाशक्तीची खूप भरारी आपण त्याच्यात घेऊ शकतो आणि ते एका चौकटीत बसून सुद्धा म्हणजे फिक्शन आणि रियालिटी याच्या चौकटीत बसवून की आता शक्य नाही पण पुढे कधीतरी शक्य होईल अशा दृष्टीने. आणि त्याला एक शास्त्रीय आधार असल्या कारणाने अर्थात त्या ऑथेंटिक पण होऊ शकतात. हो. तू जेव्हा पहिली विज्ञान कथा लिहिलीस तर ती कुठल्या विषयावर लिहिली होतीस? पहिली विज्ञान कथा मी टाइम ट्रॅव्हल म्हणजे काल प्रवास या विषयावरती लिहिली होती. कारण की विज्ञान कथांमधला पण तो एक जॉनर मला खूप आवडतो आणि बऱ्याच ठिकाणी तो जॉनर वापरलेला आहे. म्हणजे आपल्याकडच्या मराठी विज्ञान कथांमध्ये किंवा भारतीय चित्रपटांमध्ये आणि परदेशी चित्रपटांमध्ये तर म्हणजे त्याचा भरपूर वापर केलेला आहे. तर पहिली विज्ञान कथा त्याच विषयावरती होती माझी, टाइम ट्रॅव्हलवरती. बरं, काय नाव होतं कथेचं? त्या कथेचं नाव होतं माझा पॅराडॉक्स. म्हणजे टाइम पॅराडॉक्स जो आहे म्हणजे टाइम ट्रॅव्हल्स विषयी सांगताना
टाइम ट्रॅव्हल करणं कसं शक्य नाही हे सांगण्यासाठी पॅराडॉक्स सांगतात. तर त्या पॅराडॉक्सचा आधार घेऊन एक कथा लिहिली होती. ती कथा खरं लिहिण्याचं म्हणजे त्या कथेत अगदी खास नवीन किंवा असं काही नव्हतं. म्हणजे जी जनरल एखादी टाइम ट्रॅव्हलवरची कोणती एखादी सूत्र आपण बघितलं कथेतलं ते सूत्र त्याच्यात होतं. पण ते लिहिण्यासाठी एक मुख्य माझ्याकडे कारण होतं की परदेशी जी मुलं आहेत म्हणजे कुमारवयीन जरी मुलं बघितली आपण सोशल मीडियावरती व्यक्त होणारी किंवा काय तर त्यांच्या बोलण्यामध्ये हे पॅरलल युनिव्हर्स टाइम ट्रॅव्हल वगैरे या संकल्पना सतत येत असतात. म्हणजे एखादा समजा जोक ते करतायत किंवा कमेंट अशी करतायत त्याच्यात असा सहज संदर्भ येतो. तो त्यावेळेस आपल्याकडे जास्त दिसत नव्हता. कदाचित त्यासंबंधी आपलं वाचन कमी असेल किंवा तशी जास्त साहित्य तयार होत नसेल. तर हे पॅराडॉक्स म्हणजे काय वगैरे तर हे सगळं मला मांडायचं होतं म्हणून ती कथा लिहिली. अच्छा. आणि मग एकूण तुझ्या ज्या विज्ञान कथा आतापर्यंत तू लिहिल्यास त्याचे साधारण काय काय विषय असतात? हो म्हणजे बरेचसे असेच विषय असतात की मुख्य म्हणजे जसं सांगितलं की विज्ञान कथा बऱ्याचशा भविष्यकाळात घडतात. तर भविष्यकाळात घडणाऱ्या विज्ञान कथा एक माझी कथा आहे की जी मंगळावरती एक वस्ती आहे वसाहत आहे आणि मग इकडनं ब्रेन ड्रेन होतोय. आता कसं जसं भारतातून परदेशात लोक जातात तसं पुढच्या काळात पृथ्वीवरून मंगळावरती लोक जात आहेत आणि पृथ्वी सोडून असं एका कथेत विषय आहे. एक मी कथा मालिका लिहितो जी या पुस्तकात सुद्धा आहे माझ्या सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस या पुस्तकात. तुषार हा एक पोलीस सब इन्स्पेक्टर आहे आणि रुजुता ही कॉलेजवयीन तरुणी आहे आणि ती वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे एखादी चोरी पकडण्यासाठी दरोडेखोरी पकडण्यासाठी मदत करतात अशी आहे. म्हणजे जी या सगळ्या कथा साधारणपणे पुढच्या म्हणजे नियर फ्युचर किंवा अगदी पुढच्या भविष्यकाळात घडणाऱ्या अशा आहेत. पण ही जी ह्यातली टायटल स्टोरी आपण म्हणू सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची. म्हणजे मी त्याच्यात वेगळा प्रयोग केलेला आहे की अश्मयुगात घडणारी विज्ञान कथा मी त्याच्यात लिहिलेली आहे. बरं. त्याविषयी आपल्याला आणखीन सविस्तर बोलायचं आहेच. पण आता एक छानसं गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा तुझ्या विज्ञान कथांविषयी आणखीन इंटरेस्टिंग गोष्टी तुझ्याकडनं ऐकायला आम्हाला आवडतील. आणि खरंच कार्यक्रमाची सुरुवातच एवढी छान झाली आहे कारण विज्ञान कथा हा विषयच असा आहे की जो सर्वसामान्यपणे सगळ्यांना आवडतो इंटरेस्ट वाटतो त्याच्यामध्ये. आणि ज्यांनी विज्ञानातलं शिक्षण घेतलंय त्यांच्या बाबतीत तर आहेच आहे. पण विज्ञानाचं शिक्षण जरी घेतलं नसेल तरी या गोष्टी वाचणं हे खूप रंजक असतं. आणि त्यासाठी आपण अजून डिटेलमध्ये सविस्तर बोलणारच आहोत. त्याआधी एक मस्त गाणं ऐकूया. ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. अकरा वाजून 22 मिनिटं झाली आहेत. 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय FM गोल्ड आणि युवा तरंगमध्ये तुमच्यासोबत आहे मी अंजली आणि माझ्यासोबत आपल्यासोबत आहे आपला युवा मित्र क्षितेज देसाई. क्षितेज, विज्ञान कथांविषयी आपण बोलत होतो तेव्हा तू उल्लेख केला होतास तुझ्या पुस्तकाचा. तर थोडंसं त्या पुस्तकाविषयी आम्हाला सविस्तर सांग ना. हे माझं पुस्तक सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस विज्ञान कथा संग्रह आहे आणि 2 महिन्यापूर्वीच म्हणजे एप्रिलमध्ये याचं प्रकाशन झालं. बरं. त्याची पण स्टोरी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे यातल्या कथा आहेत त्या छात्र प्रबोधन या मासिकात मी सगळ्या विज्ञान कथा लिहित होतो. त्या सगळ्या विज्ञान कथांचं संग्रह आहे म्हणजे 9 कथा एकूण त्याच्यात आहेत. तर मी अक्षरमानव या संघटनेत काम करत असतो. तर राजन खान हे एक मोठे लेखक आहेत मराठीतले तुम्हाला माहिती असेल. तर ते संवाद सहवास वगैरे जेव्हा सगळे उपक्रम असतात त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बऱ्याच वेळा गप्पा मारत असतो. तर असा एकदा साताऱ्यात एक संवाद सहवास उपक्रम होता आणि त्यावेळेस सरांशी गप्पा मारत होतो आम्ही सगळे. तर त्यांनी अचानक माझ्याकडे म्हणजे मोहरा वळवला त्यांचा आणि मला त्यांनी विचारलं की म्हणे तुमच्या आतापर्यंत किती कथा झाल्यात लिहून. मग त्याच्यामागचं कारण असं होतं की माझी मुळात ओळख त्यांच्याशी कथेमुळेच झाली आहे. माझ्या एका कथेला बक्षीस मिळालेलं 2010 मध्ये. उदय साप्ताहिक सकाळ एक कथा स्पर्धा आयोजित केलेली त्याच्यात आणि त्याच्यात राजन खान सर त्याचे परीक्षक होते. तर आमची ओळखच मुळात या कथेमुळे झालेली होती. तर मग तेव्हा त्यांनी आता विचारलं मला की किती कथा झाल्यात वगैरे. तर मी त्यांना सांगितलं अशा बऱ्याच कथा झाल्या. तर म्हणे मग त्याचं पुस्तक यायला पाहिजे म्हणजे पाठवून द्या तुमच्या कथा आमच्या प्रकाशनाकडे. तर असं ते 2 ओळीत सांगून आणि त्यांच्याकडे पाठवून मग ते पुस्तक झालेलं. बरोबर. 9 कथा आहेत त्याच्यामध्ये. हो. हा. आणि मग या
जी पहिलीच कथा आहे ज्याचं टायटल म्हणू शकतो आपण, हो. तर त्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी जरा मला जाणून घ्यायला आवडेल. कारण आपण जेव्हा आधी बोललो हो. तेव्हा तू म्हणाला होतास की त्याची निर्मिती प्रक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे, हो. सांगण्यासारखी आहे. त्याचं म्हणजे कसं आहे की प्रत्येक कथेची निर्मिती मागची वेगवेगळी गोष्ट असते. कोणत्या कथेला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. तर जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा विज्ञान कथा लिहिली त्यानंतर मग माझ्या मनात आलं होतं असं की जेव्हा विचार करत होतो की बऱ्याच कथा ज्या आपण वाचतो विज्ञान कथा त्या भविष्यकाळात घडणाऱ्या आहेत, तर मी विचार केला की भूतकाळात घडणाऱ्या कथा जास्त वाचायला काय येत नाहीत. म्हणजे समजा आपण टाइम मशीन हा पिक्चर बघितला H.G. वेल्स यांच्या कथेवरती, तो पिक्चर भूतकाळात घडतो. म्हणजे तेव्हा त्यांनी कथा लिहिली होती ती भूतकाळात घडणारी नव्हती, त्यांनी लिहिली होती त्यावेळेस ती भविष्यकाळात घडणारीच होती. तर यामागचं एक असं कारण मला आढळलं की असं असू शकतं की आपण भविष्यकाळात वेगवेगळ्या तंत्रज्ञान आणि अनेक संकल्पना त्याच्यात आपण म्हणजे संकल्पना विस्तार करू शकतो. तेव्हा मर्यादा काही राहत नाही कल्पनाशक्तीला, बरंच प्रगत तंत्रज्ञान आपण मांडू शकतो. पण भूतकाळात तसं तंत्रज्ञान मांडणं हे शक्य नाहीये, कारण की जर भूतकाळात झालं असेल तर ते आपल्याला दिसत का नाही असा एक प्रश्न येऊ शकतो. अर्थात फिक्शन आहे, फिक्शनची युनिव्हर्स वेगळं असतं, आपण मांडू सुद्धा शकतो, बऱ्याच ठिकाणी तसं दिसतं. पण मला तसं मराठीत मांडायचं होतं की समजा जुन्या काळातली एखादी विज्ञान कथा लिहायची असं, हा एक विचार माझ्या डोक्यात आलेला, त्याविषयी मी जास्त विचार केला नव्हता. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे हल्ली 1-2 वर्षापूर्वी मी आयुष्मान खुरानाचे चित्रपट बघत होतो. म्हणजे आता हे खूप एकमेकांशी अजिबात समानता नसलेले विषय आहेत, पण म्हणूनच त्याची मजा आहे की आयुष्मान खुरानाचं विज्ञान कथेत, मराठी विज्ञान कथेत काय योगदान असा प्रश्न आला तर हे सांगता येईल. आयुष्मान खुरानाची स्क्रिप्टची निवड खूप चांगली असते असं मी ऐकलेलं, म्हणून त्याचे वेगवेगळे चित्रपट बघत होतो. तर त्यावेळेस एक चित्रपट मी बघितला हवाईजादा, ज्यात शिवकर बापूजी तळपदे म्हणजे ज्यांनी राईट बंधूंच्या आधी 8 वर्ष आधी मुंबईत विमान उडवण्याचा प्रयोग केला त्यांची गोष्ट आहे. तर अर्थात त्यांनी तो चित्रपट खूप चांगला आहे, पण चित्रपटात त्यांनी ती गोष्ट खूप बदललेली आहे. त्यात त्यांनी ते सक्सेसफुल झाले असं दाखवलंय, प्रत्यक्षात ते झाले नव्हते. तर तेव्हा मी विचार करत होतो की असं सक्सेसफुल दाखवणंच गरजेचं आहे का चित्रपटाला, आपण एखाद्या अनसक्सेसफुल सुद्धा मांडू शकतो. मुळात प्रयत्न करणं हेच खूप महत्वाचं आहे. विज्ञानात सुद्धा जेव्हा 100 प्रयोग होतात त्यातले 20 प्रयोग सक्सेसफुल होतात. तर अनसक्सेसफुल प्रयोगाची कहाणी मांडली तरी हरकत नाही ना, ते मांडू शकत होते तसं चित्रपटात. तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपल्याला जे लिहायचं होतं की भूतकाळातली कथा, तर भूतकाळात अनसक्सेसफुल झालेली पण विज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रयत्न एखाद्याने केलेत वैज्ञानिक दृष्टीने, अशी एखादी कथा लिहिली तर काय. आणि मग तोच विषय माझ्या डोक्यात होता की हवाईजादामध्ये कसं की आकाशात उडण्याचं म्हणजे विमान बनवण्याचं प्रशिक्षण, तर मुळात माणसाला एक अशी ओढ असते की आकाशात झेप घ्यायची. तेव्हा मी म्हटलं की ही ओढ कधीपासून असेल. नक्कीच राईट बंधूंच्या आधी 8 वर्ष यांची स्टोरी होती, पण म्हटलं की ही एवढी फक्त नवीन ओढ नाहीये, ही खूप जुनी ओढ असणार आहे. म्हणजे माणूस पोहायला शिकला ते बघून, बदक किंवा बाकीचे जे पोहत असतील प्राणी ते बघून माणूस पोहायला शिकला असेल, तसं उडण्याचा पण कधीतरी त्याने प्रयत्न केलाच असेल. तो किती जुना प्रयत्न केला असेल असं मी विचार केला, तर म्हटलं हा प्रयत्न कदाचित अश्मयुगात सुद्धा केलेला असेल. आणि म्हणून मग मी लिहायला घेतलं की अश्मयुगात एका माणसाने उडण्याच्या प्रयोगासाठी केलेली जी धडपड आहे ती या कथेत मांडली आहे. आणि म्हणून ही विज्ञान कथेच्या दृष्टीने पण माझ्यासाठी खूप वेगळी होती. आणि त्यासाठी मग या कथेच्या वेळेस मी बरंच काय त्याच्याविषयी अभ्यास केला. म्हणजे एक मी पुस्तक वाचलेलं सत्तांतर म्हणून व्यंकटेश माडगूळकरांचं, ज्याच्यात एका माकडाची कहाणी म्हणजे एक वानरांची टोळी त्याची कहाणी आहे. तर ते मी जाणून घेतलं की पूर्वीच्या काळी माणूस कसा टोळ्यातच राहत असेल, मग त्यांची भाषा कशी असेल ते. नंतर पुन्हा भाषेवरती मी खूप विचार केला. म्हणजे उदाहरणार्थ मला एक त्याच्यात प्राणी दाखवायचा होता, त्याला सेबर टुथेड कॅट म्हणतात, जो पूर्वी वाघासारखा मोठे सुळे असलेला प्राणी असायचा. तर मराठीत त्याचं ट्रान्सलेशन केलं ना आपण गुगलवरती, तर त्याचं ट्रान्सलेशन येतं धनुर्धारी दांडाधारी मांजर. तर असं काही न देता त्याच काळातली भाषा मला वापरायची होती. त्या काळात अर्थात मराठी नसेल, पण ती निवेदनातली भाषा असेल. मग त्या प्राण्याला काय म्हणत असतील त्यावेळेस, तर त्या प्राण्याला मी नाव दिलं गुरगुऱ्या, कारण त्याच्या गुरगुरण्यावर ते नाव असेल. तर असं बरंच त्याच्यासाठी आधी मी खूप अभ्यास केला की नक्की काय असेल. भाषा माझी निश्चित केली, कोणते शब्द असायला हवेत, कोणते नसायला हवेत. उदाहरणार्थ त्याच्यात आभा म्हणजे पक्षी हा शब्द त्या कथेत नाहीये. त्या कथेत आभाळ प्राणी हा शब्द आहे. म्हणजे प्राणी आणि आभाळात उडणारे आभाळ प्राणी, असं त्यावेळेची भाषा आकलन शक्ती, अशा दृष्टीने बरेच प्रयोग केले आणि ती कथा लिहिली.
क्या बात आहे. म्हणजे विज्ञान कथा लिहायची तर फक्त विज्ञानाची माहिती असणं एवढंच पुरेसं नाहीये. भाषेवर काम करणं किंवा त्या काळाचा विचार करायचा तर थोडं इतिहासावर पण काम करणं, या सगळ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. आणि तू ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलंस तर मला फार छान वाटलं की एवढा सखोल विचार करून आणि इतका अभ्यास करून ती कथा तू लिहिलीस. पण आता मला एक उत्सुकताही वाटते की त्या कथेत पुढे काय होतं. ते पुस्तक वाचूनच तुम्हाला कळेल. चालेल, हरकत नाही. आपण तुझ्याशी आणखीनही बोलणार आहोत. आणि मला वाटतं विज्ञान कथांच्या जोडीला इतरही वेगवेगळ्या जॉनरच्या कथा तू लिहिलेल्या आहेस. आणि त्या कथा कशा पद्धतीच्या आहेत किंवा त्यातल्याही एखाद्या कथेची निर्मिती प्रक्रिया या सगळ्याविषयी जाणून घ्यायला आवडणार आहे आम्हाला. तर त्याविषयी आपण बोलणारच आहोत. आत्ता मी काही संदेश ऐकवते, त्यानंतर एखादं छानसं गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर मग तुझ्या या कथांच्या सगळ्या प्रक्रियेविषयी पुन्हा एकदा आपण तुझ्याशी संवाद साधूया. क्षितिज देसाई बरोबर आपण बोलतोय आणि त्याच्या कथेची निर्मिती प्रक्रिया आपण आत्ताच जाणून घेतली आणि इतरही कथा तो लिहितो तर त्याविषयी सुद्धा आपण त्याच्याशी बोलणार आहोत. या सगळ्यासाठीच ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. 11:35 झाली आहेत. युवा तरंगमध्ये आपल्यासोबत आहे क्षितिज देसाई आणि क्षितिजकडून आपण विज्ञान कथांविषयी आतापर्यंत बरंच जाणून घेतलं. पण क्षितिज, तू फक्त विज्ञान कथाच लिहितोस असं नाही, तर इतरही वेगवेगळे कथांचे प्रकार तू लिहिलेले आहेस. तर कोणकोणत्या प्रकारच्या कथा तू लिहिल्यास किंवा थोडंसं त्याविषयी आम्हाला सांग. विज्ञान कथा म्हणजे माझी पहिली प्रकाशित झाली होती ती विज्ञान कथा नव्हतीच. दुसरी कथा होती एक लहान मुलांची, म्हणजे तेव्हा मी 10वीत होतो जेव्हा ती प्रकाशित झाली होती. लहान मुलांविषयीची कथा होती की एक कसं ते मोर्चाचं आयोजन करतात बातम्यांमध्ये बघून वगैरे. तर मगाशी जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की राजन खान सरांशी माझी बक्षिसामुळे ओळख झाली सकाळ साप्ताहिक, तर त्यातली कथा आहे ती पण अशीच होती. इतर गोष्टींवरती त्याच्यात नाटक हा विषय होता. असं वेगवेगळ्या विषयांवरती मी लिहिलेलं. तर तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सखोल कसा मी रिसर्च केला किंवा काय, तर कसं असतं प्रत्येक कथेचं वेगवेगळं निर्मिती प्रक्रिया असते. तर ही जी कथा मी लिहिली होती ज्याला बक्षीस मिळालेलं, उधारी त्या कथेचं नाव आहे, तर ही कथा अक्षरशः एका दिवसात लिहिली होती. म्हणजे जर आपण दोन्ही या कथांचा जर विचार केला, आता मगाशी मी कथा सांगितली त्याचा काळ खरं खूप छोटा आहे आणि ही मी दुसरी कथा लिहिली त्याच्यात खूप मोठा पट मांडलाय काळाचा आणि भावभावना किंवा हे सुद्धा खूप नवीन आहे आणि आत्ताच्या काळातलं म्हणजे सगळं आहे. पण असं असून सुद्धा ती कथा मात्र एका दिवसात लिहून झाली होती आणि त्याची निर्मिती प्रक्रिया खूपच वेगळी आहे. म्हणजे काय झालं होतं की 2010ची जी गोष्ट आहे तेव्हा सलील कुलकर्णी यांचं एक सदर यायचं लोकसत्तात, म्युझिकली युअर्स नावाचा. तर त्या सदरामध्ये एक लेख आला होता पुन्हा एकदा पहिल्यापासून. तो लेख मला खूप आवडला आणि त्याच दिवशी मी त्यांना ईमेल सुद्धा केलेला सलील कुलकर्णींना, ज्याच्यावर त्यांचा रिप्लाय पण आला. खूप मला बरं वाटलं की सेलिब्रिटीचा रिप्लाय. आणि त्या ईमेलमध्ये मी सांगितलेलं की लेखातलं मला एक वाक्य खूप आवडलं की मला आयुष्यावर बोलू काही पाहायचंय पण तुमच्यात बसून, असं. तर हे वाक्य हे पण मी उल्लेख केलेला. आणि कसं असतं की बऱ्याच कल्पना सुचत असतात. तर त्यावेळेस असं मला सुचलेलं की असं एखाद्या नटाला वाटलं तर काय होईल की मला एक गाजलेले जे नाटकं असतात आणि ते नट पण आपण म्हणजे नाटक आणि नट हे आपल्या प्रेक्षकांच्या डोक्यात फिक्स झालेलं असतं. हे नाटक म्हणजे हाच नट. त्या नटाला कधी त्या नाटकाचा आनंद प्रेक्षक म्हणून नाही घेता येत. तर हे त्याला वाटलं तर काय होईल असं डोक्यात एक चालू होतं. फक्त मी त्याला कथा होईलच पुढे किंवा काय असं काही नव्हतं. हे फक्त एक होतं. आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी माझ्या मित्राने मला एक भेटलेलो तेव्हा त्याला एक जाहिरात दाखवली सकाळ पेपरमधली की कथा स्पर्धा आहे. मी म्हटलं की माझ्या डोक्यात जे चालू आहे ते मी कथेत मांडतो. आणि मग ते सगळं मी एका कथेत मांडलं आणि तो खूप मोठा पट झाला कथेचा आणि ती कथा पाठवून दिली. तर त्यावेळेस असं काही रिसर्च किंवा असं काही नव्हतं. म्हणजे जसं मला सुचेल तसं लिहिलं. मग त्यात काही जर आपण म्हटलं तर टेक्निकली चुका पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यात एक आहे की नट राजीनामा देतात त्या नाटकातून, असा उल्लेख आहे. खरं तसं होत नाही. मला त्यावेळेस नाटकाविषयी काहीच माहिती नव्हतं. मला नंतर एक नाटकाचा दिग्दर्शक मित्र झाला तेव्हा त्याने मला सांगितलं की असं काही नसतं नाटकात, राजीनामा असं लिखित काही होत नसतं. पण तरी सुद्धा मजा आली होती. हो. आणि जसं तू म्हणालास की ती कथा आहे म्हटल्यानंतर थोडंसं जेव्हा कल्पनेच्या स्तरावर ते जातं तेव्हा काही थोडीशी लिबर्टी कदाचित चालू शकते. कथेतलं युनिव्हर्स म्हणून आपण ते मान्य करू शकतो. बरं, आता तू सलील कुलकर्णींचा उल्लेख केलास तर एक त्यांचं गाणं ऐकूया आणि परत तुझ्याशी बोलते मग. हो, नक्कीच. ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड.
100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय FM गोल्ड आणि युवा तरंग कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी अंजली आणि आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलाय क्षितिज देसाई. क्षितिज, आपण तुझ्या विज्ञान कथांविषयी आणि इतरही कथांविषयी आतापर्यंत बोललो आणि मला असं वाटतं की तू इतकं सगळं लिहितोस त्या अर्थी तुझं वाचनही खूप असणार. वाचन खूप असणार म्हणजे कसं आहे की खूप हा शब्द खूपच सापेक्ष आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. बरोबर. मला माझं वाचन आधी खूप वाटायचं. माझे मित्र बघितलेत, कॉलेजमधले मित्र किंवा सहकारी किंवा जेव्हा मी बोलतो इतरांशी वगैरे तर बऱ्याचदा असं असतं की पुस्तकं काय काय मी वाचलेली असतात, समोरच्याने नसतात वाचलेली. मला तेव्हा ते खूप वाटतं वाचन. पण जर मी आता स्वतः विचार केला ना तर मला कळतं की खूपच कमी वाचन आहे माझं. जेवढं वाचायला हवं त्याच्यापेक्षा अक्षरशः 10% वगैरे वाचन असेल. म्हणजे जर तुम्ही निरंजन खाटेंचं आताचं पुस्तक वाचलं, वाचत सुटलो त्याची गोष्ट, असं एक पुस्तक आहे. त्याविषयी मी एकदा कार्यक्रमात बोललेही होते. अच्छा, तर मग ते वाचून आपल्याला समजतं की अरे आपण आत्ताशी काठावरती आहोत, अजून आपल्याला खूप पुढे जायचंय वाचनात. तर वाचन आहे माझं बऱ्यापैकी आहे, पण अजून खूप वाचायचंय, बरंच बाकी आहे वाचणं. आणि मग विज्ञान कथा तू लिहितोस तर तुझे आवडते विज्ञान कथा लेखक कोण आहेत ह्याची मला फार उत्सुकता वाटते. माझं वाचन जास्त मराठीतलंच झालेलं आहे. इंग्रजीतलं खूप म्हणजे कंटाळा येतो अक्षरशः. पण मराठीतलं वाचन जे झालेलं आहे तर जयंत नारळीकर, निरंजन खाटे, सुबोध जावडेकर. सुबोध जावडेकरांचा तर आम्हाला धडाच होता एक. सुबोध जावडेकर आहेत, डॉक्टर बाळ फोंडके, संजय ढोले, यांचं नेहमी वाचायला आवडतं. त्याशिवाय आत्ताचे जे नवीन पिढीतले आहेत, म्हणजे आता जर दिवाळी अंकांवरती नजर टाकली तर प्रसन्न करंदीकर, मेघश्री दळवी, दव्य जहागीरदार ज्येष्ठ आहेत तसे, पण त्यांचं येत असतं कायम दिवाळी अंकांमध्ये, तर ते सुद्धा खूप वाचायला आवडतं. आणि आता खूपच नवीन संकल्पना म्हणजे मल्टी डायमेन्शन वगैरे हे सगळं वाचायला मिळतं मराठीत, तर ते खूप आवडतं. चांगली गोष्ट आहे ती. हो. आणि एवढ्या गोष्टी तू वाचत असतोस तर अशी एखादी सायन्स फिक्शन, सायफाय आहे की जी तुला फार आवडली आहे? मला खूप आवडलेली सायन्स फिक्शन म्हणजे जी कथा आहे ती मला आवडते. गंगाधर पंतांचं पानिपत ही जयंत नारळीकरांची कथा आहे. पण मी जसं म्हटलं की इंग्रजी वाचनाचा कंटाळा येतो, पण बघायला मला खूप आवडतं इंग्लिश. तर त्यातली माझी खूप आवडती फिल्म आहे प्री डेस्टिनेशन म्हणून. ती ऑल यू झॉम्बीज नावाच्या कथेवरती आधारित आहे ती फिल्म. तर ती त्याच्यात म्हणजे टाइम ट्रॅव्हल विषयी एवढं सगळं जे अद्भुत मांडलेलं आहे ते खूप आवडतं. आणि वेगवेगळ्या टाइम ट्रॅव्हलमध्ये म्हणजे विज्ञान कथांमध्ये पण वेगवेगळ्या जॉनरच्याच आवडतात. तर ही जशी आहे तसं एक डॉक्टर हू नावाची सिरीज आहे, ती पण मला खूप आवडते, ती मी बघत असतो. त्याच्यात अक्षरशः धमाल आहे, त्याच्यात वैज्ञानिक अॅक्युरसी वगैरे असं काही नाही, धमाल, ती आवडते. त्यासोबत एक ग्रॅव्हिटी नावाची फिल्म मी बघितलेली, ती सुद्धा खूप आवडते. त्याच्यात भाषेविषयी खूप मोठा अभ्यास आणि रिसर्च करून त्यांनी ती मांडलेली आहे. ती खूप सिरियस फिल्म आहे. म्हणजे विज्ञान कथांमध्ये पण अशा दोन्ही शैलीतल्या हलक्या फुलक्या आणि अशा आवडतात. आणि या सगळ्या गोष्टी तू करतोस, लिहितोस वगैरे, आणि त्या जोडीला तू कम्प्युटर इंजिनियर पण आहेस आणि त्या क्षेत्रातला जॉबही तू करतोस. तर थोडंसं तुझं कामाचं स्वरूप काय आहे त्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. मी कॉम्प्युटर इंजिनियर म्हणजे मी बीई केलेलं आहे आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं माझं नक्की होतं, कारण की 10वी नंतरच मी डिप्लोमा केलेला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधला आणि त्यानंतर डिग्री केली. तर आता मी क्वालिटी कन्सल्टंट म्हणून काम करतो. विस्तार सिस्टीम्स म्हणून आमची कंपनी आहे. त्याच्यामध्ये की जे सॉफ्टवेअर आमच्याकडून बनतात तर त्याची योग्यता तपासण्याचा, क्वालिटी तपासण्याचं काम असतं, की जसं क्लायंटला हवंय तसंच ते बनलं आहे का नाही आणि क्लायंट कोणत्या पद्धतीने करेल. म्हणजे जसं कथेत वेगवेगळ्या शक्यता आपण मांडतो, वेगवेगळ्या शक्यता विचारात घेतो की आपल्या कल्पनांना मर्यादा उरत नाहीत, मग तसं इकडे करायचं असतं की काय काय वेगळ्या पद्धतीने ह्याच्यावरती प्रोसेस होऊ शकतील आणि तिकडे त्यावर सुद्धा आपलं सॉफ्टवेअर तग धरू शकेल हे तपासायचं काम असतं. म्हणजे याही दोन्ही गोष्टी तू कनेक्ट करू शकतो. आणखीन काय काय तुला क्रिएटिव्हली करायला आवडतं? लिहिण्यासोबतच मी आता सध्या अक्षर मानव या संघटनेत काम करतो. संघटना म्हणण्यापेक्षा मी कुटुंबच म्हणेन आमचं. आमचे वेगवेगळे राज्यभर उपक्रम चालू असतात. आमच्या या कुटुंबाचा म्हणजे संघटनेचा अगदी साधा उद्देश आहे, ते म्हणजे माणसाशी ओळख करून देणं. समोरच्या माणसाशी आपण माणसासारखं वागावं. म्हणजे बऱ्याच जाती धर्माच्या अशा बरेच मंडळ आपण बघतो आजूबाजूला. हे आमची फक्त माणसांची एक संघटना आहे आणि छोटे छोटे उपक्रम माणसाच्या भल्यासाठीचे आम्ही घेत असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी कुठे वाचनालय सुरू कर, एखाद्या ठिकाणी मोठ्या लेखकाशी गप्पांचा कार्यक्रम करून दे वगैरे असे.
आणि मला वाटतं तुझ्या कथेचं अभिवाचन सुद्धा तू चांगल्या पद्धतीने करतोस. हो. सो तुझ्या या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून घेतल्यानंतर आम्हाला खरंच खूप छान वाटतंय की एक सायन्स बॅकग्राऊंड असलेला माणूस किंवा एक सायन्स बॅकग्राऊंड असलेला मुलगा जो लेखनामध्ये किंवा भाषेच्या दृष्टीने सुद्धा इतक्या गोष्टी विचारात घेऊन त्याच्यावर काम करतो. धन्यवाद. आपण आणखीनही बोलणार आहोत. आता मी काही एक संदेश ऐकवते आणि पुन्हा तुझ्याशी बोलते. नक्की. क्षितिज, आज युवा तरंगमध्ये आपण तुझ्याशी बोलतोय, गप्पा मारतोय आणि तुझ्या कथांविषयी, कथेच्या प्रक्रियेविषयी वगैरे बरंच आपण जाणून घेतलं. पण आता मला उत्सुकता आहे एखादी तुझी कथा ऐकण्याची. तर आता कार्यक्रमाची वेळ थोडीच राहिली आहे, पण तरी सुद्धा एखादी छोटीशी कथा तू आम्हाला त्याचं अभिवाचन ऐकवू शकतोस. हो, नक्कीच. याच पुस्तकातली एक कथा आहे, काळ थांबत नाही कथेचं नाव आहे. ती मी वाचून दाखवेन. त्यातलं थोडा अंश. आणि काळ थांबत नाही. तुमच्यापैकी 80% जणांना हा वृत्तांत अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे. वाटू दे. उरलेल्या 20% जणांपर्यंत तरी सत्य पोहोचावं यासाठी हा माझा प्रयत्न आहे. मी श्रीकांत रामचंद्र. माझं नाव देखील तुम्हाला अपरिचित असेल, पण 22व्या शतकातल्या प्रत्येक लहान थोराला माझं नाव माहीत आहे. मी आणि गार्गी भूपेन काल प्रवास करणारे पहिले मानव आहोत. आमच्या दोघांचं नाव कायम एकत्र लिहिलं जातं. 20व्या शतकातल्या त्या एडविन ऑल्ड्रिनसारखी उपेक्षा आमच्यापैकी कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून ही तजवीज. कालप्रवास मोहिमेच्या आधीच हे ठरलं होतं. सुमारे 600 तंत्रज्ञ 2 वर्षांपासून या मोहिमेवर काम करत होते. 28 फेब्रुवारी 2103 रोजी भारत देशाच्या श्रीहरिकोटा बेसवरून आमचं यान निघालं. 5 शतकं मागे आम्ही प्रयाण केलं. तिथे आम्ही 2 तास व्यतीत केले. त्या काळच्या जीवनाचं दृश्य, ध्वनी, गंध, चव आणि स्पर्श असं रेकॉर्डिंग करून आम्ही परत आलो. आमचे तेव्हाचे उद्गारही जगप्रसिद्ध आहेत. समय कहीं रुकता नाही. खरं तर आमचं प्रशिक्षण सुरू असताना आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की त्या काळात जाऊन कुठलीही ढवळाढवळ करायची नाही. आमच्या वरिष्ठांनी मोठं व्याख्यानच जोडलं होतं. तुम्ही तिथे जाल, दृश्य, ध्वनी, गंध, चव आणि स्पर्श मुद्रण कराल आणि परत याल. तिथल्या नागरिकांशी एक शब्दही बोलायचा नाही. तिथली कुठली वस्तू घेऊन यायची नाही की इथली कुठली वस्तू तिथे ठेवायची नाही. लक्षात ठेवा, भूतकाळातला छोटासा बदल भविष्यकाळातल्या बऱ्याच घटनांमध्ये उलथापालथ घडवू शकतो. आणि नेमकं हे शेवटचं वाक्य माझ्या मनावर ठसलं. मी म्हटलं, नाही, काहीतरी उलथापालथ घडवायचीच. पण नक्की काय करायचं? भूतकाळातली कोणती अशी गोष्ट बदलली की आत्ताच्या बऱ्याच गोष्टी बदलतील? यान 5 शतकं मागे जाणार होतं, म्हणजे 17वं शतक. माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. 17वं शतक म्हणजे लुकास. हा शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ याच शतकातला तर आहे. याच्या संशोधनावरती आणि नियमांवर अख्खी विज्ञान शाखा उभी आहे. आपण भूतकाळात जाऊन लुकासला एका महत्वाच्या शोधापासून परावर्तित केलं तर त्याचे कोणतेही नियम तयार होणार नाहीत. त्या नियमांवर आधारित पुढचे शोधही लागणार नाहीत. अख्खं भौतिकशास्त्रच कोलमडेल. एवढंच काय, ज्या कालप्रवास यंत्रातून आम्ही मागे जाणार आहोत ते देखील अस्तित्वात नसेल. बरीच जटिल गुंतागुंत होती. मी ठरवलं ही जोखीम पत्करायचीच. लुकास टॅव्हरिडिसचा मी भरपूर अभ्यास केला. ज्या घटनेने प्रेरित होऊन त्याने महत्वाचा शोध लावला त्याचा कालक्रम निश्चित केला. गार्गीला विश्वासात घेऊन तिलाही या योजनेसाठी तयार केलं. आम्ही दोघांनी चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन यान उतरवण्याचा प्रदेश इंग्लंड म्हणजे लुकासचा देश हा निश्चित केला. वेळही त्याबरोबर सुप्रसिद्ध घटनेची. त्यावेळी लुकासचं वय होतं 16 वर्ष. या वयात एखाद्या व्यक्तीचा घटनेचा प्रभाव पडून त्याची संपूर्ण विचारसरणीच बदलू शकते. याच मानसशास्त्रीय गोष्टींचा आम्ही आधार घ्यायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे 28 फेब्रुवारी 2103 आम्ही यानात बसलो. यान सुरू झालं. 2 मिनिटं वाट बघितल्यावर यानाचे दरवाजे उघडले. बाहेर पाऊस सुरू होता. आजूबाजूला त्या काळचं इंग्लिश समाज जीवन जिवंत झालं होतं. आम्ही लगेचच रेकॉर्डिंगला सुरुवात केली. आजूबाजूची माणसं विचित्र नजरेनं आमच्याकडे पाहायची. त्यांच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. साधारण पाऊण तास मुद्रण सुरू होतं. इथपर्यंत सगळं नेमलेल्या योजनेप्रमाणे झालं. यापुढे मात्र आमची योजना आकार घेणार होती. मी आणि गार्गी त्या बागेजवळ आलो. पावसाकडे पाहत विचारमग्न असलेला लुकास शोधायला आम्हाला वेळ लागला नाही. गुड आफ्टरनून, मी त्याच्या जवळ जात म्हणालो. लुकास एकदम दचकला. आम्ही देवाचे दूत आहोत, मी पुढे म्हटलं. माझ्या अभ्यासाप्रमाणे त्याकाळी धर्माचा मोठा पगडा समाजावरती होता. लुकाससारखे काही मोजके लोक दैववादी दृष्टिकोनानं विचार न करता वैज्ञानिक अंगाने विचार करायचे. म्हणून माझी योजना होती की लुकासची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमताच नष्ट व्हावी. हे काम कठीण होतं खरं, पण लुकासचं वय पाहता त्याच्यावर आमच्या योजनेचा प्रभाव नक्की पडणार होता. मी त्याला
आमच्या काळात बनवलेल्या अनेक आधुनिक उपकरणांची माहिती दिली. त्याला दृश्य, ध्वनी, गंध, चव असं रेकॉर्डिंग दाखवलं. हे सगळं पाहून त्याचे डोळे विस्फारले आणि त्याचा विश्वास बसला की आम्ही नक्कीच देवाचे दूत आहोत. आम्ही त्याला सांगितलं, तू हाच विचार करत होतास ना, पावसाचे थेंब खालीच का पडतात, वर का जात नाहीत? तो हो म्हणाला. आम्ही म्हटलं, ही सगळी देवाची कृपा असते. त्या दिवसापासून त्याचं वैज्ञानिक संशोधन नक्कीच थंडावलं असणार हे आम्हाला लक्षात आलं. पण आता आमचं काय होणार? आम्ही ज्या कालप्रवास यानातून इकडे आलोय ते तरी अस्तित्वात असेल का? आमच्यासमोर खूप प्रश्न उभे राहिले होते. अधिक विचार न करता आम्ही यानाकडे गेलो आणि यान सुरू केलं. पण पुन्हा लगेचच 2 मिनिटात दरवाजे उघडले. यानावरती साल दाखवत होतं 2103. म्हणजे यान व्यवस्थित काम करत होतं. बाहेर आल्या आल्या सगळ्या सहकाऱ्यांनी जल्लोषात आमचं स्वागत केलं. आम्ही व्यवस्थित पोहोचलो होतो. सगळं सुरळीत चालू होतं. असं कसं? आम्ही केलेल्या बदलामुळे तर मोठी उलथापालथ व्हायला हवी होती. मला राहावलं नाही. मी तिथल्या एका सहकार्याला बाजूला बोलवून स्पष्ट विचारलं, लुकासचं पुढे काय झालं? कोण लुकास? तो बुचकळ्यात पडला. कोण लुकास काय? अरे लुकास टॅव्हरिडीस, ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पावसाचे थेंब खाली पडताना पाहून त्याला या शोधाची प्रेरणा मिळाली. तो सहकारी जास्तच गोंधळला. तू वेडा झालायस का? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला आणि ते पण सफरचंद खाली पडताना पाहून. न्यूटन? बुचकळ्यात पडण्याची वेळ माझी होती. सर आयझॅक न्यूटन, त्याने मला सांगितलं. मी तर हे नाव कधी ऐकलं नव्हतं. मग लुकासचे 3 गतिविषयक नियम तरी अस्तित्वात आहेत का? मी विचारलं. अरे कोण लुकास घेऊन बसलायस? गतिविषयक नियम न्यूटनचे आहेत. न्यूटनवरतीच सगळं भौतिकशास्त्र आधारलेलं आहे. हे बघ, तू खूप मोठा प्रवास करून आलायस, तुला विश्रांतीची गरज आहे. त्याने माझ्या पाठीवर थोपटलं. क्या बात आहे. म्हणजे विज्ञान कथा ऐकताना जो एक आपल्याला सरप्राईज एलिमेंट त्याच्यामध्ये पाहायला मिळतो किंवा वाचायला मिळतो तो मला ह्याच्यामध्ये जाणवलाच. आणि आता एवढ्या छान आपण गप्पा मारल्या आणि तू एक कथा सुद्धा तुझी ऐकवलीस. जाता जाता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की तुला आज इथे स्टुडिओत येऊन कसं वाटलं? खरंच धाकधूक होती माझ्या मनात. पण कथेचं कसं असतं की आपल्या लिखाणाचं आणि कथेचं की प्रकाशित होणं किंवा पुस्तक येणं त्याचं यापेक्षा तो लिहितानाचा जो आनंद असतो निर्मिती प्रक्रियेचा तो खूप मोठा असतो. आणि हा आनंद सगळ्यांसोबत तुमच्यासोबत आणि हा रेडिओवरती शेअर करता आला हे खूप मला आनंदाचं वाटलं. खूप छान. आम्हालाही मज्जा आली तुझ्याशी बोलून, तुझ्या विज्ञान कथांविषयी जाणून घेऊन. आणि तुला खूप खूप शुभेच्छा आहेत तुझ्या पुढच्या सगळ्या लेखनासाठी, सगळ्या उपक्रमांसाठी सुद्धा. आणि तू जो जॉब करतोयस त्याच्यामध्ये पॅशनेटली आणखीन काम करण्यासाठी सुद्धा शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला ईमेल आयडी माहितीच आहे, fmgoldmumbai@gmail.com. या ईमेलवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि आता यानंतर ठीक 12 वाजता आपण बातमीपत्र ऐकू शकणार आहात आणि 12:10 माधुरी देवधर तुमच्यासोबत असेल रंजक सफर कार्यक्रम घेऊन. जाता जाता एक छान बातमी तुम्हाला सांगायची आहे की आपले जे कार्यक्रम आहेत FM गोल्ड आणि FM रेनबोचे ते तुम्ही आता ऑनलाईन सुद्धा ऐकू शकता. प्ले स्टोअरमध्ये जाऊन प्रसार भारती न्यूज ऑन एअर हे अॅप तुम्ही डाउनलोड करा. त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला रेडिओचा आयकन दिसेल, त्याच्यावर क्लिक केलीत तुम्ही तर FM गोल्ड आणि FM रेनबोचे पर्याय तुम्हाला मिळतील. तर तिथून तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा ऐकू शकता. तर आता या सगळ्या छान गप्पांनंतर युवा तरंगमधून आत्तासाठी मी अंजली तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड.